पोलीस भरती 2025 आणि पोलीस भरती 2025 मध्ये जर तुमचं स्वप्न तुम्हाला साकार करायचं असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. 15,000 जागा येणार आहे. 15,000 जागा. विचार करा, जर तुमचा एक सिलेक्शन झालं तर आज आपल्या आजूबाजूवर जळणारे लोक जे आहेत त्याचे तोंड बंद होतील. आज जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचे आई वडील जे स्वप्न तुमच्यासाठी पाहायला लागले त्यांची स्वप्न पूर्ण होतील. तुमच्या अंगावर वर्दी असायला पाहिजे, हे लहानपणापासून तुम्ही स्वप्न पाहिलेलं आहे, तुमचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल. मग यासाठी करायचं काय? मग यासाठी आपल्याला एक बेस्ट अप्रोच असली पाहिजे, एक बेस्ट स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ही सिलेक्शन मिळालं पाहिजे. मग हे सिलेक्शन मिळवायचं कसं? मग थेंब थेंब तळ साचत असते विद्यार्थी मित्रांनो. एक एक मार्कानं आपण इथं सिलेक्शनवर जात असतो. तुम्हाला माहित आहे, नुकतंच मुंबईचा कट ऑफ लागलेला आहे आणि मेरिट लिस्ट जे कट ऑफ नंतर जी मेरिट लिस्ट खुलली, ओके, म्हणजेच वेटिंग लिस्ट ज्यावेळेस खुलली तर बऱ्याचशा लोकांची स्वप्न सुद्धा पूर्ण झालेली आहेत. मग एकेका मार्कानं इथं आपली लढाई चालू आहे आणि ही लढाई आपल्याला एका मार्काची नसून संपूर्ण आपलीच असली पाहिजे, जेणेकरून आपण वेटिंग लिस्टला राहिलोच नाही पाहिजे. या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे. मग ही तयारी करायची कशी? मार्किंग येते कुठून? त्याचबद्दल मी या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण पोलीस भरतीचा गायडन्स देणार आहोत. तयारी कशा पद्धतीने करायची, कोणते असे टॉपिक राहतात सिलेक्टेड जे आपल्याला वर्दी मिळवून देतात, तेच टॉपिक आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत. पहिला टॉपिक आपण इथं घेणार आहोत. बघा, आपण पहिला टॉपिक घेतलेला आहे नफा तोटा. नफा तोटावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारतात. बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. संपूर्ण व्हिडिओ बघा. 100% तुमचे 1-2 मार्काचा फायदा होईल म्हणजे होईलच, कारण याच्यावरच प्रश्न विचारतात. इथं विद्यार्थी गलती करतात. चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. टाईप क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे, 800 रुपयात खरेदी केलेला ड्रेस 960 रुपयाला विकला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? बघा, एकच सूत्र, संपूर्ण चॅप्टर क्लिअर. काय करायचं आहे तर बघा, आपल्याला दिलेलं आहे खरेदी किंमत. ओके, खरेदी किंमतीच्या छेदात नेहमी घ्यायची 100. ओके, बरोबर विक्री किंमत. विक्री किंमतीच्या छेदात नेहमी शेकडा नफा किंवा तोटा घ्यायचा. शेकडा नफा किंवा तोटा. आता तुम्हाला जर या 3 घटकापैकी कोणताही एक घटक काढायला सांगितला तर तुम्ही एकाच सूत्रावरून संपूर्ण चॅप्टर सोडवू शकता. हे सूत्र एकदा तुम्हाला कळालं की 100% तुम्ही सोडवू शकता. आता बघा, हे झालं सूत्राबद्दलची. आता आपण या प्रश्नाला सोडवू. काय म्हटलेलं आहे, 800 रुपयात खरेदी केलेला ड्रेस. खरेदी कुठं आहे? खरेदी घेतले 800, त्याच्या छेदात काय राहते? 100 राहते. या पद्धतीने मांडणी करा. बरोबरचं चिन्ह. विक्री किती आहे? 960 रुपये. ओके, छेदात किती? शेकडा नफा किंवा तोटा काढायला सांगितला. माहित आहे का आपल्याला? नाही. मग इथं द्या क्वेश्चन मार्क. तिरपा गुणाकार करायचा. क्वेश्चन मार्क सोबतची जी संख्या ती छेदात घ्यायची. म्हणजे 100 गुणिला 960. 100 गुणिला 960 छेदात किती येणार? तर 800 येणार. बघा कशा पद्धतीनं भाग देणार. परत भाग द्यायचा. इथं 2 शून्य कट, 2 शून्य कट. 8 एका 8, 8 एक 8, उरला 1, 8 दोन्ही 16. हे शून्य कट केला. इतर घ्या. म्हणजे 100 वर 20 जास्त आहे. किती जास्त आहे? 20% जास्त आहे. ओके, 20 जास्त आहे म्हणून इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 20% नफा होईल. किती टक्के? 20% नफा होईल. 120 आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 20% नफा. ओके, चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा कशा पद्धतीने काढायचं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, 1200 रुपयात खरेदी केलेली एक वस्तू 1500 रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? काढायचं कसं? तेच सूत्र, त्याच टाईपनं आपल्याला काढायचं आहे. मग यासाठी आपल्याला स्ट्रॅटर्जी माहीत असली पाहिजे. आता तुम्हाला मी सूत्र सांगितलं, आपल्याला काढायचं शेकडा नफा किंवा तोटा. मग अशा वेळेस काय करायचं? विक्री गुणिला 100 घ्यायचं. विक्री किती दिली इथं? 1500. 100. ओके, आणि खरेदी छेदात घ्यायची 1200. आता भाग द्या. काय आहे अवघड याच्यात? भाग द्या बरं. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. 12 एक 12, उरले 3, 12 दोन्ही 24, उरले 6, इथं झाले 60. 12 पंच 60, 125. आता 125 100 वर किती जास्त आहे? 100 वर, म्हणजेच इथून 100 मायनस जरी केले तरी तुम्हाला 25 भेटणार. म्हणजे 25% काय झाला? नफा. असं केलं तरी चालते, कसंही करा. 100 वर जास्त आहे 25 म्हणून तसंही लक्षात ठेवू शकता. 25% नफा होईल. या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. आणखी एक उदाहरण घेऊ. नाही समजलं तर 3 उदाहरणं घेतलेली आहे तुमच्यासाठी. बघा काय म्हटलेलं आहे, 250 रुपयात खरेदी केलेला एक पुस्तक 300 रुपयाला विकले तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? ऑप्शन क्रमांक
10%, ऑप्शन क्रमांक बी 15%, ऑप्शन क्रमांक सी 20%, ऑप्शन क्रमांक डी 22%. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं जर तुम्हाला 2 उदाहरणं समजले असतील तर. तयारी चांगल्या पद्धतीनं करा जेणेकरून तुम्हाला हार नाही मानता आली पाहिजे. हार मानायचीच नाही आपल्याला, आपलं रक्त तसं नाही आहे. आपल्याला हार मानायची नाही म्हणजे मानायची नाही. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचंच आहे. मग बघा कशा पद्धतीनं आपल्याला परत शेकडा नफा किंवा तोटा किती विचारलं. बघा 300 गुणीला आपण 100 करणार, कारण विक्री गुणीला 100 छेदात खरेदी 250. मग आता भाग द्या. कशा पद्धतीनं भाग देतो बघा. 0 कट 0 कट, 25 एक 25, 25 चौक 100 असं केलं तरी चालते. 30 चौक 120 होतात. 100 वर किती जास्त आहे? 20 जास्त आहे. 20 जास्त आहे म्हणून 20% काय होईल? नफा होईल. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक सी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लवकरात लवकर लाईक करून टाका. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली बॅच बी सुरू झालेली आहे ॲप्लिकेशनमध्ये. ॲम्बिशन अकॅडमी पुसद तर्फे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पोलीस भरती ट्रिक्स बॅच आहे ही विद्यार्थी मित्रांनो 2025 साठी. अशा पद्धतीची जर तयारी करायची असेल जेणेकरून तुमचं मनोबल कमी नाही झालं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला ही बॅच लॉन्च केलेली आहे. फक्त 50 विद्यार्थ्यांना ही ऑफर आहे. ऑफर काय आहे तर 7,000 रुपयाची बॅच ही 500 रुपयातच तुम्हाला मिळणार आहे. विशेष म्हणजे 6 महिने व्हॅलिडिटी आहे त्याची. 6 महिने व्हॅलिडिटी. याच्यामध्ये शिकणार का अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान, म्हणजे जेणेकरून पोलीस भरतीला लागणारं एकूण मटेरियल आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. तुम्हाला मग काय करायचं आहे, जर तुम्हाला वाटत असेल की बा आपण ही बॅच घ्यायला पाहिजे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक आहे, तिथून जाऊन डाउनलोड करा. किंवा मग गुगल प्ले स्टोअरवर जा, ॲम्बिशन अकॅडमी पुसअप सर्च करा. या आपल्या यूट्यूबवर जो लोगो दिसत आहे त्या लोगोला पाहून आपली बॅच म्हणजे जे ॲप्लिकेशन आहे ती डाउनलोड करा आणि जेणेकरून मग तुम्हाला तिथून ती कोर्स बाय करता आला पाहिजे. 50 विद्यार्थ्यांनाच ही 500 रुपयाला बॅच मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर फीज वाढून जाणार आहे. ओके. आणि कमी जास्तला तुम्हाला या नंबरवर कॉल करायचा 90 11 37 38 82. ओके. काही प्रॉब्लेम आल्यास टाईप क्रमांक 2 आता पाहणार आहोत. काय म्हटलेलं आहे बघा. चौथं उदाहरण. 750 रुपयाला खरेदी केलेली एक वस्तू 600 रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? ऑप्शन क्रमांक ए 15, ऑप्शन क्रमांक बी 20, ऑप्शन क्रमांक सी 25, ऑप्शन क्रमांक डी 10. आतापर्यंत नफा काढला, आता तोटा काढू. सेम प्रोसिजर, सेम सूत्र, एकच सूत्र, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे इथं विक्री गुणीला 100, विक्री किती आहे? 600 आहे गुणीला 100 छेदात 750 काय खरेदी, म्हणजे जास्त रुपयाला खरेदी केला आणि कमी रुपयाला विकला तर आपल्याला ऑब्विसली तोटाच होणार आहे. मग काय करणार आपण? 0 0 कट, 25 त्रिक 75, 25 चौक 100. ओके. 3 एक 3, 3 दोन्ही 6, हा 0 कट करा, इथं लिहा. 20 गुणीला 4 उरलेले आहेत. 20 चौक 80. 100 वर किती कमी आहे? 100 वर किती कमी आहे तर 20 कमी आहे. ओके. 20 कमी आहे म्हणून 20% तोटा होणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके. समजलं असेल तुम्हाला. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आता. बघा 5व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे. 1500 रुपयात खरेदी केलेली वस्तू 1350 रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? ऑप्शन क्रमांक ए 8%, ऑप्शन क्रमांक बी 10%, ऑप्शन क्रमांक सी 12%, ऑप्शन क्रमांक डी 15%. सोडवा आणि या प्रश्नाचं उत्तरही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे. जर नाही आलं तर मी तर आहोत. ओके. काय करायचं आहे, आपल्याला 1500 रुपयाला घेतली आणि 1350ला विकली तर जनरल गोष्ट आहे आपल्याला तोटा होणार आहे. मग आपल्याला तोटा काढायला लावला. तोटा काढायला लावला तर आपण काय करणार? खरेदी 350 गुणीला 100 करणार. ओके. छेदात काय? 1500. आता इथं भाग द्या. कशा पद्धतीनं भाग देणार? 2 0 कट, 2 0 कट, 15 एक 15, 15 9 135, हा 0 कट करा, इथं लिहा. म्हणजे 90 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे का? नाही. तर आपल्याला 90 100 मध्ये किती कमी आहे? 10 कमी आहे. म्हणजेच इथं आपल्याला 10% का होईल? तोटा होईल. ओके. 100 मायनस 90 करायचे, उरले जे आपले तोटा असेल. ओके. चला 6व्या क्रमांकाचं उदाहरण बघा. काय म्हटलेलं आहे. 400 रुपयात खरेदी केलेला शर्ट 360 रुपयाला विकला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? तोटाच विचारलेला आहे. असा शेकडा नफा किंवा तोटा बी विचारू शकते. मग ऑप्शन क्रमांक ए 5%, ऑप्शन क्रमांक बी 8%, ऑप्शन क्रमांक सी 10%, ऑप्शन क्रमांक डी 12%. विद्यार्थी मित्रांनो,
तयारी चांगली करा, जेणेकरून सिलेक्शन झालं पाहिजे आणि गुलाल आपल्या अंगावर पडलाच पाहिजे. जर तुमच्या अंगावर गुलाल नाही पडला तुम्हालाही महत्त्व राहणार नाही. ही भरती 2025 आहे. 2025 मध्ये 15,000 जागा आहे. जर 15,000 जागेपैकी तुम्हाला एकही जागा नाही भेटली तर इथं समजून घ्या की तुम्ही हार नका मानू. तयारीनं आत्तापासूनच अशी तयारी करा जेणेकरून आपल्याला हार भेटलीच नाही पाहिजे. तयारीच त्या लेवलची असली पाहिजे. ओके, चला पाहूया प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचा आहे. बघा काय म्हटलं, 360 रुपये खरेदी किंमत, विक्री किंमत आहे गुणिले 100. खरेदी किती आहे, 400 रुपयाला खरेदी केली. मग आता काय करणार आपण, इथं आपण हे 2 शून्य कट करणार, 2 शून्य कट करणार, 4 1 4, 4 9 36. हा शून्य कट केला, इथं लिहिला म्हणजेच 90 आलं. परतही आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 10%. 100 मायनस 90 केले तर 10 अर्थात 10% काय होईल, तोटा होणार. ओके, 10% तोटा. ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. टाईप क्रमांक आता तिसरा पाहू. थोडा असा टाईप चेंज झाला परंतु आपल्याला उत्तर काढता येते. एकच सूत्र, एकच टाईप, संपूर्ण उदाहरण एकदम टाईट. ओके, बघा काय म्हटलेलं आहे. 7व्या क्रमांकाचं उदाहरण, एका दुकानदाराने एक वस्तू 550 रुपयाला विकून 10% नफा कमवला. त्या वस्तूची खरेदी किंमत किती. खरेदी किंमत काढायला लावली 450 रुपये ऑप्शन क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक बी 500 रुपये, ऑप्शन क्रमांक सी 520 रुपये, ऑप्शन क्रमांक डी 480 रुपये. कसं सोडवायचं, सूत्र तेच, सोडवायचं बी तसंच. आता सांगतो तुम्हाला कसं सोडवायचं ते. बघा आपल्याला काय काढायला सांगितली आहे, खरेदी किंमत. खरेदी किंमत म्हटल्यावर शेकडा जे आहे, शेकडा नफा किंवा तोटा, त्यांना आपल्याला भागायचं आहे. म्हणजेच विक्री गुणिला 100च, परत विक्री गुणिला 100. आता आपल्याला काय झालं, नफा झाला. किती झाला, नफा झाला म्हणजे 100वर 10 रुपये, 10% नफा झाला म्हणजे 110 घेणार. इथं किती घ्यायची, 110. 10% नफा, 10% नफा म्हटल्यावर किती घ्यायचं आपल्याला, 100 प्लस 10 घ्यायचे. ओके, आता हे कळालं असेल तुम्हाला. आता भाग देतो मी. भाग कशा पद्धतीनं, 0 0 कट, 11 1 11, 11 5 55. म्हणजेच उरलं किती, 5 गुणिला 100, 5 गुणिला 100 म्हणजे 2 शून्याशी 2 शून्य, 5 1 5, 500 रुपये काय असेल त्याची खरेदी किंमत असेल. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. सेम प्रोसिजर, सेम उदाहरण. याच पद्धतीने आणखी एक उदाहरण सोडून पहा. बघा काय म्हटलेलं आहे, एका दुकानदाराने एक वस्तू 1440 रुपयाला विकून शेकडा 20% नफा कमावला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. ऑप्शन क्रमांक ए 1100 रुपये, ऑप्शन क्रमांक बी 1200 रुपये, ऑप्शन क्रमांक सी 1300 रुपये, ऑप्शन क्रमांक डी 1000 रुपये. कसं सोडवायचं, सेम प्रोसिजर. आपल्याला खरेदी किंमत काढायला लावली, शेकडा नफा किंवा तोटा आणि खरेदी किंमत काढायला लावली तर आपण काय करणार, विक्री गुणिला 100, 1440 गुणिला 100 करणार. आता काय म्हटलं, शेकडा नफा 20% म्हणजे किती, 120 घ्या. ओके, आता भाग द्या. भाग देत असताना कशा पद्धतीनं भाग देणार, तर हा शून्य कट, हा शून्य कट, 12 1 12, 12 1 12, उरले 2, 12 2 24. म्हणजे उरले किती आता फक्त इथं 12 गुणिला 100. म्हणजेच आपली किंमत काय असेल, 12 1 12, हे 2 शून्याशी 2 शून्य, 1200 रुपये किंमत असेल. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने सोडवायचं. आणखी एक उदाहरण तुमच्यासाठी, कारण मी 2 उदाहरणं सोडून दाखवतो. तुम्ही एक उदाहरण तरी किमान सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका. काय म्हटलेलं आहे, एका दुकानदाराने एक वस्तू 910 रुपयाला विकून शेकडा 30% नफा कमवला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. ऑप्शन क्रमांक ए 650, ऑप्शन क्रमांक बी 700, ऑप्शन क्रमांक डी 750, ऑप्शन क्रमांक डी 800 रुपये. चला काढा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. कशा पद्धतीने सोडवायचं पहा. काय म्हटलेलं आहे, खरेदी किंमतच काढायला सांगितली. म्हणजे 910 गुणिला किती, 100. आणि आपल्याला काय झालेला आहे, नफा झाला. नफा किती झाला, तर 130 रुपये. ओके, शून्य कट, इथं शून्य कट, हा शून्य कट, 13 1 13, 13 7 91. ओके, मग 700 रुपये आपल्याला काय होईल, खरेदी किंमत. आपली खरेदी किंमत किती, 700. ओके, या पद्धतीने सोडवायचं आहे. चला समोर थोडासा टाईप चेंज करून टाकू. टाईप क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा कशा पद्धतीने सोडवायचा. 10वं उदाहरण, एका दुकानदाराने एक वस्तू 700 रुपयाला खरेदी करून 20% तोटा सहन केला. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती होती. आता विक्री किंमत काढायची आपल्याला, किती होती,
मग पहा ऑप्शन क्रमांक आहे 560, ऑप्शन क्रमांक 580, ऑप्शन क्रमांक सी 600 आणि ऑप्शन क्रमांक डी 540 रुपये. कसं सोडवायचं? त्याच पद्धतीनं बघा, मी सांगतो तुम्हाला सोडून. आता बघा, आपल्याला इथं काय दिली? खरेदी किंमत दिलेली आहे आणि शेकडा तोटा दिला आहे. मग खरेदीचा आणि शेकडा तोट्याचा काय पट्टे जर असेल तर मग काय करायचं? हे 700 रुपये तर खरेदी किंमत आहे, ओके, आणि तोटा किती आहे? 20% तोटा म्हणजे 80 घ्यावं लागेल. 100 - 20 करायची. तोटा असताना 100 - 20 केल्यावर हे 80 उरतात. हे 80 काय झाला? तोटा झाला. आपण तोटा घेतला 80. ओके, क्लिअर आहे. ती 20% आपण कट केली त्याच्यातून. ओके, आता काय? छेदात 100, कारण हे आपल्याला विक्री किंमत काढायची. आता काय करायचं? खरेदी किंमत शेकडा नफा किंवा तोटा घेतलं तर आपण 100 त्याला नेहमी भागायचं. 100 भागत असताना कशा पद्धतीनं भागणार बघा. 2 शून्य कट, 2 शून्य कट, 7 8 56 आणि ते वरचा 1 शून्य, 560. 560 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला, समजलं असेल. आणखी एक उदाहरण मी सोडून दाखवतो, मग तिसरं उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. बघा मग काय म्हटलेलं 11वं उदाहरण. एका दुकानदाराने एक वस्तू 2000 रुपयाला खरेदी करून 15% तोटा सहन केला व त्या वस्तूची विक्री किंमत किती होती? अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए 1600 रुपये, ऑप्शन क्रमांक बी 1700 रुपये, ऑप्शन क्रमांक सी 1750 रुपये, ऑप्शन क्रमांक डी 1800 रुपये. बघा, सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवणार? तर हे 2000 रुपये घेतले आपण काय? खरेदी किंमत. त्यानंतर 15% तोटा म्हणल्यावर 85 घ्या. 100 - 15 85 उरतात. आता याला भागणार 100 मग भाग द्या. कशा पद्धतीने भाग देणार? 2 शून्य कट, 2 शून्य कट. आता काय उरलं? तर 20 × 85, 0 0, 2 5 10 0, हाच्याला 1, 2 8 16 आणि 1 17. 1700 रुपये काय असेल? त्याची विक्री किंमत असेल. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं कशा पद्धतीने सोडवायचं? चला, हा प्रश्न आता तुम्हाला सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो. कशा पद्धतीने सोडवायचा बघा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. काय म्हटलेलं आहे? एका दुकानदाराने एक वस्तू 950 रुपयाला खरेदी करून 10% तोटा सहन केला तर त्या वस्तूची विक्री किंमत किती होती? मग आपल्याला काढायचा ऑप्शन इथे दिलेले आहे. ऑप्शननुसार आपल्याला काढायचा आहे. कशा पद्धतीने काढणार? तर 950 घेतले आपण काय? खरेदी किंमत. तोटा किती घेतला? 90. ओके, 10% तोटा म्हणजे 90 किंमत घेतली आपण त्याची. इथं करायचा 2 शून्यानं भाग द्यायचा. भाग देत असताना कशा पद्धतीने भाग देणार? हे 2 शून्य कट, हा शून्य, हा शून्य कट. मग बघा, 9 5 45 5, हाचे आले 4, 9 9 81 81 4 85. 855 रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, एका सूत्रानुसारच आपण सोडवा लागलो कधीपासून. चला विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवाची बॅच चालू झालेली आहे. तिचं नाव आहे ब्रह्मास्त्र बॅच. बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड संपूर्ण लेक्चर आहे याच्यामध्ये. तलाठी, सरळ सेवा, वनरक्षक, क्लर्क, जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद अशा विविध सरळ सेवेच्या पदांकरिता ही संपूर्ण बॅच आहे. 8000 रुपयाची बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला 999 रुपयाला मिळणार आहे. म्हणजे 80% त्याच्यावर काय डिस्काउंट आहे. मग हे डिस्काउंट आहे तर तुम्हाला काय करायचं? लवकरात लवकर संधीचा उपयोग घ्यायचा आहे. ऍप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. काही अडचण आल्यास ऍप्लिकेशन घेत असताना किंवा कोणतीही अडचण आल्यास या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. 90 11 37 38 82 आणि लवकरात लवकर तुम्हाला बॅच घ्यायचा. ऑफर फक्त लिमिटेड आहे. ओके, बघा टाईप क्रमांक 5वा काय म्हटलेला आहे? एका दुकानदाराने 80 रुपये डझन प्रमाणे 3 डझन अंडे खरेदी करून 8 रुपयाला 1 याप्रमाणे सर्व विकले तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? अशा पद्धतीचा प्रश्न विचारतात. हे थोडंसं नेक्स्ट लेवलचं उदाहरण झालं. आपण कोणताही व्यवहार करत असताना नफा होईल, तोटा होईल, काय होईल याच्यावर काही माहित आहे का आपल्याला? नाही. पण ते काढता आलं पाहिजे ना, की आपण नफ्यात करायला लागलो की तोट्यात करायला लागलो, कशात करायला लागलो. बघा, मग इथं ऑप्शन दिलेले आहे. कशा पद्धतीने काढणार? आपल्याला खरेदी किंमत माहित आहे का? नाही. विक्री किंमत माहित आहे का? नाही. मग 80 रुपये डझन प्रमाणे किती? 3 डझन. 8 त्रिक 24, 240 रुपयाला काय केले आपण? खरेदी केली. हे खरेदी किंमत झाली. ओके, 80 रुपये प्रमाणे 3 डझन घेतले. ओके, किती झाले? 240 रुपये खरेदी किंमत. मग 8 रुपयाला 1, 8 रुपयाला 1 याप्रमाणे किती? तर आपण किती घेतले विकले? म्हणजे 3 डझन खरेदी. 12 त्रिक 36, याला 36 न गुणायचा. ओके, हे नग झाले टोटल. ओके, मग 8 सकम 48 8, हाच्याले 4
8 त्रिक 24, 24 आणि 4 28, 288 रुपयाला आपण काय केली, विकले. आता आपल्याला विक्री किंमत झाली, खरेदी किंमत झाली. आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न. कशा पद्धतीने सोडवणार बघा. मग खरेदी माहीत झाली, विक्री माहीत झाली, मग काय करणार, काय काढायचा, शेकडा नफा किंवा तोटा किती. 288 गुणिला 100 छेदात 240. मग याच्यामध्ये भाग द्या. कशा पद्धतीने भाग देतो बघा. 0 कट 0 कट, मग 4 न भाग झाले, 4 सकम 24, किंवा मग डायरेक्ट एक काम करा, 24नच भागा. इथं 24 आहे, 24नच भागू. 24 एक 24, उरले किती 4, 24 दोन्ही 48, म्हणजेच उरले किती 12 गुणिला 10, 12 आणि 10 120, 120% म्हटल्यावर काय 20%. 100 वर किती 20% नफा होईल. जास्त झाला म्हणजे नफा होईल, कमी झाला म्हणजे तोटा होईल. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने आपण त्याला काढू शकतो. समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. 14व्या क्रमांकाचा प्रश्न. एका दुकानदाराने 120 रुपये डझन प्रमाणे 2 डझन सफरचंद खरेदी करून 12 रुपयाला एक याप्रमाणे सर्व विकली, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती. या प्रश्नाला सोडवायचा आहे. ऑप्शन इथं दिलेले आहे. ट्राय करा, सोडवता आलं तर ठीक, नाही तर मी आहोत, सोडून पहा. बघा काय कशा पद्धतीने सोडवायचं मी सांगतोच तुम्हाला. बघा 120 रुपये डझन प्रमाणे किती डझन, 2 डझन, म्हणजे हे झाले 240 रुपये काय खरेदी. हे काय भेटली, खरेदी किंमत भेटली. मग आता आपल्याला विक्री माहित आहे का, नाही. मग 12 रुपयाला एक, 12 रुपयाला एक प्रमाणे 2 डझन, म्हणजे 12 गुणिला 12 144 काय झाली विक्री किंमत. ओके. आता काय करणार, 144 सोडवायचं. तर इथं घेतले आपण 144 जे विक्री किंमत आहे, छेदात 100, मग इथं आले 240. आता याला भाग द्यायचा. कशा पद्धतीनं भाग देणार आहोत आपण, तर भाग देत असताना पहा मित्रांनो, 0 0 कट, इथं जर भागलं 2 पंच 10, इथं जर भागलं तर 12 उरतात. 12 एक 12, 12 एक 12, उरले 2, 12 दोन्ही 24, म्हणजेच 12 पंच 12 गुणिला 5, 12 पंच 60, 60% ही त्याची किंमत आली. परंतु आपल्याला 100 मायनस 60 होईल, म्हणजे तोटा होईल. तोटा होईल म्हणल्यावर किती होईल, तर 100 मधून 60 गेले तर 40 उरलेत. 40% आपल्याला काय होईल, तोटा होईल. पण इथं ऑप्शन मध्ये दिलेलं नाही आहे, म्हणजे ऑप्शन चुकीचे आहे. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 40%. ओके. समोरचा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा. 15व्या क्रमांकाचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार. एका दुकानदाराने 50 रुपये डझन प्रमाणे 4 डझन लिंबू खरेदी करून 4 रुपयाला एक याप्रमाणे सर्व विकली, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती. इथं ऑप्शन दिलेला आहे, सोडवायचं त्याच पद्धतीनं. काय म्हटलेलं आहे बघा. 50 रुपये डझन प्रमाणे 4 डझन, इथं झाले 200 रुपये खरेदी. मग 4 रुपयाला एक या पद्धतीनं 4 डझनची किती होते, 12 चौक 48. ओके. 12 चौक 48 नग व्हायला लागली. 4 8 32 2 हात चाले 3, 4 चौक 16 3 19, म्हणजे 192. म्हणजे आता 192 गुणिला 100 छेदात 200 आले, तर 0 0 कट, बे एक बे, इथं जर भागलं तर 2 9 18, उरला 1, बेसखम 12, म्हणजे 96 उरले. 96 उरले तर 96 काय झालं, नफा झाला का, नाही. 100 पेक्षा 100 मधून 96 जर काढले आपण, 100 मधून 96 काढले तर 4 उरतात, कमी आहे 100 पेक्षा, म्हणजे इथं काय होईल, तोटा होईल. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. इथं नफा बी दिलेला आहे, परंतु इथं आपल्याला घाबरायचं नाही, 100 पेक्षा कमी आहे, इथं काय होईल, तोटा होईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बी, 4% तोटा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, तयारी अशी करा की यावर्षी सिलेक्शन 100% होईल म्हणजे होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या गुरुवर विश्वास ठेवा आणि आपली तयारी चांगल्या पद्धतीने करा. ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. धन्यवाद.